तुला सांगू त्या दिशाच्या कानाखाली आईने अशी सलकन मारली ना, खूप मजा आली बघायला. तू असायला हवी होतीस, तुला पण खूप मजा आली असते. पण ही दिशा आहे ना, सुधारणाऱ्यातली नाहीये. किर्लोस्कर कुटुंबाच्या वाटेला जायचं धाडस ती करणं. पण थँकफुली आपल्या कुटुंबावरचं हे इतकं मोठं संकट वेळीच लक्षात आलं. आता त्या दिशाला परत जेलची हवा खायला पाठवावं लागेल. देवी आईंसमोर समदे पुरावे दाखवायच्या आधी मला एकदा आदित्य सरांशी बोलायला पाहिजे. कारण मी अनुष्का मॅडमचं सत्य सांगितल्यावर अनुष्का मॅडम माझ्या मंगळसूत्राचं सत्य सांगणार हे नक्की. मग त्यानंतर माझी आणि आदित्य सरांची भेट होईल का नाही माहित नाही मला. पारू आणि तू, तुम्ही दोघीच तर अशा आहेत ज्यांच्याशी मी सगळं काही बोलू शकतो. घ्या 100 वर्ष आयुष्य, सकाळपासून गायब आणि डायरेक्ट फोन करते. पारू, आदित्य सर, मी आज जे काय बी सांगणार आहे ते ऐकून तुम्ही लई मोठा निर्णय घेणार आहेत माहित आहे मला. कदाचित तुम्ही आपल्यातली मैत्री बी तोडाल, पण तुम्हाला हे सांगणं लई गरजेचं वाटतंय मला. पारू काय बोलतेस तू? काय झालंय तुला? आणि मी का आपली मैत्री तोडू? पारू, तू आहेस कुठे मला ते सांग. काय सकाळपासून गायब आहेस? मी येते तुम्हाला भेटायला. हो ठीक. हॅलो गणी, तायडे, गणी, तायडे, या लोकांनी मला इथं जबरदस्ती बात उठवले. तायडे, माहित आहे मला गणी, पण तू काळजी नको करूस बाळा. आता तुझी तायडे आली आहे ना, ती लवकर तुला इकडनं सोडवून घेऊन जाय. पारू, गणीला इथून घेऊन जाणं इतकं सोपं नाहीये. तू दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या वाटेला गेलीस. ते तुला, गणीला, मारुती मामांना कोणालाच सोडणार नाही. आता तुझ्यासाठी हेच बरं राहील की त्यांच्या विरुद्ध जे काय पुरावे गोळा केलेत ना, ते माझ्याकडे दे. बरू, एकदा का त्यांचा उद्देश पूर्ण झाला ना, की मी स्वतः गणीला सुखरूप घरी सोडेन. चल निघायला हवं. तायडे, या माणसाचं काय बी ऐकू नको. लय वाईट माणूस आहे. तायडे मला मारून टाकल. तायडे मला पटकन इकडून घेऊन चल ना. तायडे, गणित बाळा, हे बघ, आता हे लोक तुला नाही त्रास देणार. मी आले आहे ना, तुला लवकरात लवकर इकडनं घेऊन जाय ना. फक्त थोडासा दमदार बाळा. तू शाना भाऊ आहेस ना माझा. पारू, पुरावे दे. मी नाही देणार. पारू, पुरावे दे, नाहीतर गणीचा जीव जाईल. दे लवकर. अनुष्का मॅडमनी आणि दिशा मॅडमनी गणीला मध्ये का घेतलं मला माहित नाही. पण तुम्ही का असं केलं तरी सर? काय पाहिजे आहे तुम्हाला? अहो, देवी यांनी इतका विश्वास ठेवला तुमच्यावर, पण त्यांचा विश्वासघात केला तुम्ही. काय पाहिजे तुम्हाला सांगा ना. पैसे पाहिजेत का? सांगा ना, किती पैसे पाहिजे? देवी आई तुम्हाला वाटेल तेवढे पैसे देतील. तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायची नाहीत मला. अहो, सकाळी मला चांगला नाश्ता करून दिला. मला म्हटलं महत्वाचं काम आहे म्हणून गेली. मला वाटलं इथं बंगल्यावर आली असेल, पर इथंही कुठं दिसत. आता संध्याकाळ होतले,
कुठं गेली असेल माझी पोर? कारू बाळा, तू अहिल्या मॅडमना पुरावे देणार होतीस ना, अशी न सांगता कुठे गेलीस? हारू इतकी बेजबाबदार मुलगी नक्कीच नाही. न कळवता अशी इतका वेळ बाहेर नाही राहिला. बरोबर आहे तुझं श्रीकांत, हं. पण मला जरा वेगळीच शंका येते. म्हणजे त्या इव्हेंटमध्ये कोणीतरी बॉम्ब प्लांट केला होता आणि हे सगळं सावरतंय तोच आरू गायब झाली. एक मिनिट वहिनी, मला काय वाटतंय, पारूला ना हरीश सोबत लग्नच करायचं नव्हतं म्हणून पळून गेली असणार ती. बापरे, स्वतःनं आपल्या घरातले दागिने घेऊन गेले असते तर मी एक काम करते, आपल्या कपाटात सगळे दागिने व्यवस्थित आहेत की नाही चेक करते. हा दामिनी काकू काय बोलतेयस? अरे हा हा हो, असं काय बोलताय मॅडम? खरंच माझी पारू असं नाही वागणार. दामिनी, तुझं तोंड जरा बंद ठेव. आई, पारूचा फोनही लागत नाहीये. मला खूप भीती वाटते. आपण काहीतरी केलं पाहिजे प्लीज. आदित्य, मला वाटतं की आपण पोलीस कमिशनरांना फोन करायला हवा. पारूची मिसिंग कंप्लेंट करूया. ओके. पारू, बरं कुठे होतीस तू? तुला सांगून जाता येत नाही बाई, इथे सगळे काळजीत आहेत. इतकं बेजबाबदार वागणार. मी काय विचारतोय, कुठे होतीस तू? हरीश सरांसोबत.